नमस्कार महिलांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। महिलांनो, आज आपण तुमच्यासाठी मोफत शिलाई मशीन योजना तसेच मोफत अशा अनेकांची योजनांची माहिती मी तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। या योजनेच्या अंतर्गत आपल्याला प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार आहे आणि त्या प्रशिक्षण मध्ये तुम्हाला पैसे सुद्धा मिळणार आहेत। म्हणजे प्रशिक्षण तुम्ही घेणार आणि पैसे पण तुम्हाला मिळतील अशी ही योजना आहे। आपण तुमच्यासाठी सांगणार आहोत आणि शिलाई मशीन घेण्यासाठी तुम्हाला अथवा पार्लर किट घेण्यासाठी तुम्हाला 15,000 रुपयाची वाउचर कुपन सुद्धा दिले जातील। म्हणजे या 15,000 रुपयामध्ये तुम्ही शिलाई मशीन किंवा पार्लर किट हे घेऊ शकता। महिलांनो, ही पंतप्रधान मोदी साहेबांनी तुमच्यासाठी केलेली खूप महत्त्वाची अशी योजना आहे। या योजनेची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। चला तर बहिणींनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। या योजनेचे नाव पीएम विश्वकर्मा योजना असे आहे। या योजनेच्या अंतर्गत पुरुष सुद्धा फॉर्म भरू शकतात। पुरुषांसाठी वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय करणारे पुरुष जसे की सुतार कामगार, गवंडी अथवा असे अनेक योजनांमध्ये चा समावेश यामध्ये केलेला आहे। आणि महिलांसाठी सुद्धा अनेक योजना यामध्ये आहेत। यामध्ये महिलांसाठी शिलाई मशीन तसेच पार्लर किट योजना संदर्भात माहिती आपण घेणार आहोत। महिलांसाठी जर शिलाई मशीन अथवा पार्लर किटचा फॉर्म भरायचा असेल तर त्यांच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही विश्वकर्मा योजनेचा फॉर्म हा भरून तुमच्या ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये तुम्ही ऑनलाईन भरल्यानंतर त्यांच्या लॉगिनला जाणार आहेत। तेथून अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाला जे काही सेंटर सरकारने नमूद केले असेल त्या सेंटरवरती जाऊन तुम्हाला 5 दिवस ट्रेनिंग हे घ्यायची आहे। ट्रेनिंग घेतल्यानंतर तुम्हाला 5 दिवस तुम्ही ट्रेनिंग घेतल्यानंतर त्या ट्रेनिंगचे प्रत्येक दिवशी 500 रुपये म्हणजे असे टोटल 5 दिवसाचे मिळून 2,500 रुपये तुमच्या अकाउंटला ते येणार आहे। आणि नंतर 15,000 रुपयांचा वाउचर तुम्हाला देण्यात येणार। अगदी सोप्या पद्धतीने महिला या योजनेचा लाभ हा घेऊ शकता। तुम्हाला जवळील सीएससी सेंटर अथवा ऑनलाईन सेवा केंद्रावर जाऊन विश्वकर्मा योजनेचा फॉर्म हा भरायचा आहे। त्यासाठी तुम्हाला आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। आधार कार्डच्या मागच्या साईडने तुमच्या पतीचे नाव हे नमूद केलेले असावे, अन्यथा तुम्हाला फॉर्म भरण्यास अडचण निर्माण होऊ शकते। त्यासाठी तुम्ही आधार कार्ड अपडेट करून घ्या। महिलांनो, यासाठी जास्त काही डॉक्युमेंटची कागदपत्रांची तुम्हाला आवश्यकता नाही आहे। तुम्हाला फक्त रेशन कार्ड, आधार कार्ड, एक फोटो एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी पाहिजे। तुम्हाला जास्त कागदपत्रांची सुद्धा गरज नाही आहे। योजनेनंतर तुम्हाला प्रशिक्षण घेतल्यानंतर एक प्रमाणपत्र सुद्धा प्राप्त होणार आहे। हे प्रमाणपत्र घेऊन तुम्ही बँकेत गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला 1 लाख रुपयांपर्यंत अगदी माफक व्याजदराने कर्ज अगदी सहजरित्या उपलब्ध होणार आहेत। अशा पद्धतीने विश्वकर्मा योजनेचा लाभ हा महिलांना तुम्ही घेऊ शकता। ही एक चांगली आणि महत्त्वपूर्ण योजना सरकारने तुमच्यासाठी आणली आहे। महिलांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू। आणि महिलांनो, तुम्हाला याबद्दल काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आम्ही तुम्हाला नक्की पूर्णपणे याबद्दल मदत करू। धन्यवाद।